नमस्कार, मी प्राजक्त. आत्ताच मी विरुद्ध मी या नाटकाचा प्रयोग बघितला. कसं माणसाचं मन हे किती क्लिष्ट, जटिल आणि अत्यंत गुंतागुंतीचं असतं. त्याच्यात किती काय काय त्याला वाटत असतं आणि ह्या सगळ्याचं उत्तर कदाचित एका साध्या सोप्या कम्युनिकेशनमध्ये असतं. तर जितका क्लिष्ट प्रश्न आहे त्याचं तितकं सोपं उत्तर असतं, हे असं सांगणारं काहीतरी बघितलं मी स्वतः. एक आमचं तो राजहंस एक नावाचं एक एक्सपेरिमेंटल नाटक जे आम्ही करतो ते अशाच पद्धतीच्या एका मानवी मनोविकाराबद्दल, माणसाच्या मनाच्या आजाराबद्दलच ते भाष्य करतं. त्या अनुषंगाने मी काही गोष्टी वाचन केलं होतं आणि त्याचा अभ्यास करायचा मी प्रयत्न केला होता. तर त्या निमित्ताने सुद्धा जे माझ्या वाचनात आलं होतं किंवा जे नाटकामध्ये आमच्या नाटकामध्ये येतं किंवा आत्ता जे नाटकामध्ये मी बघितलं तेही पुन्हा तिथंच येऊन थांबलेलं आहे की जितकं जटिल, क्लिष्ट आणि एखाद्या गुंतागुंतीचा मानवी मनाचा प्रश्न असतो त्याचं उत्तर खरोखर संभाषणामध्ये दडलं आहे. तर एकमेकांशी बोलणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याला आपण किती अंडर एस्टिमेट करतो, असं एक काहीतरी समग्र मला वाटतं आहे. आणि अर्थात याच्यामध्ये ते लिहिलं ज्यांनी आहे, दिग्दर्शित केलं आहे आणि सेट एक वेगळ्या पद्धतीचं व्हिज्युअल सगळंच आपल्याला एक कधी फार न बघितलेल्या काही गोष्टी व्हिज्युअल बघायला मिळतात. आणि अर्थातच क्षितिश, ऋषिकेश दादा आणि शिल्पा ह्या तिघांचंही परफॉर्मन्स आणि अर्थात इतर जी सगळी त्यांना साथ देणारी जी मंडळी आहे या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप छान झाले. आणि ही तिघंजणं आपापल्या भूमिकांमधून ज्या पद्धतीने आपल्याला एक वेगळंच जग उभं करतात ते खरोखर बघण्यासारखं आहे. मला वाटतं जरूर मी विरुद्ध मी बघायला हवं. ही ओळखी अनोळखी दशा